28 तारखेची रात्र माध्यमांचे कॅमेरे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरा दोन्हीचं लक्ष दिल्लीकडे होतं. कारण दिल्लीत होणार होती एक बैठक. अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे नेते या बैठकीला उपस्थित राहणार होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे ठरेल असं सांगण्यात येत होतं. 23 तारखेला राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, पण राज्याचे नवे मुख्यमंत्री अजून ठरलेले नाहीत. त्यामुळे या बैठकीनंतर लगेचच नाव जाहीर होईल असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात तसं झालं का? तर नाही. बैठकीच्या आधीही बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं येत होत्या आणि बैठकीनंतर सुद्धा बातम्या सूत्रांच्या हवाल्यानंच येत आहेत. पण दिल्लीत नेमकं काय घडलं? बैठका ते मागण्या, नेमक्या बातम्या काय येत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. तर गुरुवारी सकाळीच अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची बातमी आली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात एक कार्यक्रम सुद्धा घेतला. त्यानंतर दुपारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची बातमी आली आणि रात्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचल्यावर त्यांची शिवसेना खासदारांसोबत भेट झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या निवासस्थानी रवाना झाले. अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते. शहा आणि नड्डा यांच्यात बराच वेळ बैठक सुरू होती. साधारण रात्री 9:15 नंतर बैठक सुरू झाली. 10:30 पर्यंत या दोन नेत्यांमध्ये खल सुरू होता. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. पण हे सगळं घडत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक बैठक सुरू होती. साधारण 9 वाजल्याच्या आधीपासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झालं नाही. पण अमित शहा यांना भेटण्याआधी एकनाथ शिंदे यांच्याशिवाय या दोन नेत्यांची प्रदीर्घ बैठक झाली. त्यानंतर हे नेते अमित शहा यांना भेटायला गेले. शहा यांच्या घरी जे.पी. नड्डा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते. साधारण 10:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ही बैठक चालली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर लगेचच या बैठकीचे भेटीचे फोटो पोस्ट करण्यात आले. पण एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर हे फोटो पोस्ट झाले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या बॉडी लँग्वेजची चर्चा या फोटोजवरून व्हायला लागली. दुसऱ्या बाजूला या फोटोजमध्ये उत्साहात दिसणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याही बॉडी लँग्वेजची चर्चा झाली. त्यामुळं या बैठकीनंतर लगेचच निर्णय जाहीर होईल असं बोललं जाऊ लागलं. पण बैठक संपल्यावर माध्यमांसमोर आले एकनाथ शिंदे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी कधी गंभीर कधी हसरा हे तुम्ही ठरवता. मी आजही खुश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही इतकं बहुमत मिळालं नव्हतं. याचा अर्थ काय? सरकारवर जनता खुश आहे. जनतेच्या आनंदातच आमचा आनंद आहे. बैठक अतिशय सकारात्मक झाली. पुन्हा उद्या ही बैठक होईल. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. उद्याही आमची बैठक होईल आणि 2 दिवसात निर्णय होईल. त्यांच्या या संभाषणानंतर महायुतीच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होणार हे नक्की झालं. पण तरीही प्रश्न होता, दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? तर बैठकीत मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असेल यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हे सुद्धा नक्की झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत आहे. साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे सगळं ठरलंय तर अडलंय कुठं? तर माध्यमांमध्ये एकनाथ शिंदे यांनी कुठल्या मागण्या केल्या आहेत याच्या बातम्या आल्या. या बातम्यांनुसार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भाजपला जात असलं तरी 12 मंत्रिपदांची मागणी अमित शहा यांच्याकडे केल्याचं सांगण्यात येतंय. शिंदेंनी शहांकडे गृह खातं मागितल्याची चर्चा आहे. जर मुख्यमंत्रीपद नसेल तर आपल्या पक्षाला गृह खातं देण्यात यावं. सोबतच नगरविकास खातं, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सार्वजनिक बांधकाम, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांची मागणी शिंदे यांनी केल्याचं सांगण्यात येतंय. शिंदेंच्या शिवसेनेला विधान परिषदेचं सभापतीपद मिळावं असा सुद्धा एकनाथ शिंदे यांचा आग्रह असल्याचं बोललं जातंय. पालकमंत्रीपद देताना पक्षाचा योग्य सन्मान राखावा. महायुती म्हणून शिवसेना सोबत आहे अशी चर्चाही शिंदे आणि शहांमध्ये झाल्याच्या बातम्या आहेत. माध्यमांमध्ये या बातम्या आल्यानंतर लगेचच भाजप मुख्यमंत्रीपदासोबतच गृह आणि नगरविकास खातं सोडायला तयार नसल्याच्या बातम्या आल्या. शिंदे यांनी आग्रह केला असला तरी भाजप मात्र गृह खात्यावर ठाम आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका बघता भाजपनं नगरविकास खात्यावरही आपला क्लेम भक्कम केल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्यात अजित पवार गटाच्या नेत्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन
महत्त्वाच्या खात्यांसाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीआधी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची बैठक झाली. यामध्येही खाते वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं गेलं. शहांना भेटण्याआधीच मंत्रिपदांची संख्या, खाते वाटप याबद्दल भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यात बोलणं झाल्याचं आणि अजित पवार अर्थ खात्यावर ठाम असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं. त्यामुळं आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे जवळपास नक्की असलं तरी कुठलं खातं कुणाकडे जाणार हा निर्णय मुंबईत तिन्ही नेत्यांच्या बैठकीत होईल असं चित्र सध्या तरी आहे. या सगळ्यात आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा का झाली नाही. तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात येत असल्या तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपची बैठक होईल आणि त्यांचा विधिमंडळ नेता जाहीर होईल असं सांगितलं. तर माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार या 2 दिवसात भाजपचे निरीक्षक मुंबईत येतील. त्यानंतर राज्यातल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात होणारी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक, त्यात खाते वाटपावर होणारी चर्चा, मंत्रिपदाचा फॉर्म्युला, उपमुख्यमंत्री पदाचं बोलणं, भाजपला 21, शिंदेंना 12 आणि अजित पवारांना 10 मंत्रिपदे मिळतील अशी चर्चा आणि भाजपच्या निरीक्षकांचा महाराष्ट्र दौरा या सगळ्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष असणार आहे. राज्यात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. मुहूर्त विचारात घेऊन आणि खाते वाटपाबद्दलच्या बैठका झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. पण दिल्लीतल्या या बैठकीच्या आधीही मुख्यमंत्री पदाबद्दलच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं येत होत्या आणि आताही त्या सूत्रांच्या हवाल्यानंच येत आहेत. तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्याच गळ्यात पडेल की दिल्ली यंदाही धक्का देईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.